शरीरात रक्ताची कमतरता आहे का? आजपासून या 15 गोष्टी खायला सुरुवात करा. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय. नमस्कार मंडळी. तुम्हालाही नेहमी थकवा जाणवतो का? थोडंसं काम केलं तरी दम लागतो का? चेहरा फिक्कट दिसतो, चक्कर येते, केस गळतात किंवा हातपाय नेहमीच थंड पडतात का? अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर शरीरात हिमोग्लोबिन कमी असण्याची शक्यता असू शकते. हिमोग्लोबिन हे रक्तातील एक महत्त्वाचं प्रथिन आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करते. ते ते कमी झाल्यास अशक्तपणा, थकवा, दैनंदिन कामामध्ये अडचणी येऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात समाविष्ट करता येतील अशा 15 पौष्टिक पदार्थांबद्दल, काही चांगल्या सवयी आणि टाळावयाच्या चुका जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्यातलाच पहिला एक, पालक. पालकामध्ये लोह, फोलेट आणि इतर पोषक तत्वे असतात. पालकाची भाजी, सूप किंवा डाळ बनवून आठवड्यातून काही वेळा खाल्ल्यास संतुलित आहारात चांगलीच भर पडू शकते. 2. बीट. बीटामध्ये फोलेट आणि इतर उपयुक्त पोषक घटक असतात. सॅलेड्स, भाजी किंवा मर्यादित प्रमाणात ज्यूसच्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करता येतो. 3. डाळिंब. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. शक्यतो रसाऐवजी संपूर्ण फळ खा. यामुळे फायबरचाही लाभ मिळतो. 4. मनुका. रात्री 8 ते 10 मनुका पाण्यात भिजवून सकाळी खाण्याची सवय अनेक लोक पाळतात. त्यात संतुलित आहाराचा चांगला भाग ठरू शकतात. 5. खजूर. खजुरामध्ये लोह, फायबर आणि ऊर्जा देणारे पोषक घटक असतात. दररोज 2 ते 3 खजूर खाणे पुरेसे आहे. 6. गूळ. गुळामध्ये काही प्रमाणात लोह असते, मात्र तो जास्त प्रमाणात खाणे टाळावे. गूळ आणि भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. मोड आलेल्या मुगामध्ये प्रथिने, फायबर आणि फोलेट असते. लिंबू घालून कोशिंबीर खाल्ल्यास चव आणि पोषण दोन्ही मिळते. 8. मसूर डाळ. मसूर डाळेत लोह, प्रथिने आणि फायबर असते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा डाळ किंवा सूपच्या स्वरूपात खाऊ शकता. हरभरा. उकडलेला किंवा भाजलेला हरभरा हा पौष्टिक नाश्ता आहे. त्यामध्ये प्रथिने आणि लोह दोन्ही असतात. 10. काळे तीळ. काळ्या तिळामध्ये लोह, कॅल्शियम असते. मर्यादित प्रमाणात लाडू, चटणी भाजून खाऊ शकता. 11. अंजीर. ताजे अंजीर किंवा सुकलेले अंजीर फायबर आणि खनिजाचा चांगले स्रोत आहे. मर्यादित प्रमाणात आहारात समाविष्ट करता येतो. अंडी. अंडी खाणाऱ्यांसाठी ती प्रथिनेचा चांगला स्रोत आहे. उकडलेली अंडी हा पौष्टिक नाश्ता ठरू शकतो. 13. आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे शरीराला लोहाचे शोषण करण्यास मदत करू शकते. 14. संत्री आणि लिंबू. व्हिटॅमिन सी असलेली फळे आणि लिंबाचा रस लोहयुक्त पदार्थांसोबत घेतल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. 15. बदाम आणि अक्रोड. ड्रायफ्रूटमध्ये आरोग्यदायी चरबी, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. दररोज 4 ते 5 बदाम आणि 2 अक्रोड पुरेसे आहेत. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या 5 सवयी पाळा. रोज हिरव्या पालेभाज्या खा. लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ घ्या. दिवसातून पुरेसे पाणी प्या. नेहमी चालणं किंवा हलका व्यायाम करा. वेळेवर संतुलित आहार घ्या. या चुका करू नका. जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका. फक्त एकाच पदार्थावर अवलंबून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नका. उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. फास्ट फूड आणि जंक फूडचे जास्त सेवन टाळा. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार हेच निरोगी शरीराचं खरं रहस्य आहे.
जर तुम्हाला वारंवार थकवा, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर स्वतः उपचार करण्याऐवजी रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आहारात यापैकी कोणता पदार्थ नियमित असतो? हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.